या गावाचं नाव असं आहे. भिल्ल राहतो, कोळी राहतो, माळी राहतो, पारधी राहतो, बंजारा राहतो. 5-6 जाती जमाती जंगलातल्या त्या गावात राहतात. सगळा हिंदू समाज. पण महाराज 30 वर्षापूर्वीच्या सगळ्या गावाला मुसलमान बनवलं गेलं. मुस्लिम माणसं आली, ट्रकाची ट्रका कपड्यांच्या, वस्त्रांच्या, भांड्याच्या, बासनाच्या खाली केल्या आणि ती म्हणाली त्यांना, काय करतो तुमचा हिंदूचा देव? अरे ओस पडलाय तुमचा सगळा. काय दिलं तुमच्या हिंदूच्या देवाने? हे देखो हमारे देव भगवान ने आपके लिए क्या भेजा है, हे देखो. अडाणी माणसं, न शिकलेली, न सवरलेली माणसं, ह्यांनी त्यांच्या डोक्यात जे घालायचं ते घाललं. साहेब आज चला माझ्या बरोबर. सगळं गाव मुसलमानाचं झालंय. आज लक्ष्मी देवीचं मंदिर, महादेवाचं मंदिर, रामप्रभूचं मंदिर घाण पडलंय, ओस पडलंय. त्यांच्याकडे कोणी पाहत पण नाही. आणि आज त्यांना हिंदू बद्दल काही सांगायला गेलं, हिंदू के बारे में मुझे कुछ मत बता. हे का झालं? हे का झालं? आपले सरकार, आपलं शासन, आपली साठलेली, शिकलेली, सवरलेली माणसं समय प्रसंगाला त्या अज्ञान माणसाकडे गेली नाही आणि आपल्याच माणसांची काळजी वाहिली नाही. म्हणून आपली माणसं त्यांची शिकार झाली आणि कट्टर हिंदूच्या विरोधात उभा राहिली. आपल्या माणसाला, इमानदार माणसाला जर कोणी नाही सांभाळलं तर तो आपल्याच देव, देश, धर्माचा विरोधक शत्रू होतो. आपली माणसं बदलायच्या अगोदर आणि आपली माणसं मारायच्या अगोदर आपली माणसं सांभाळा. कारण आमच्या छत्रपती शिवाजीराजांचे मावळे म्हणायचे, राजा अरे अफजल खान आला तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही वीर आहोत, शूर आहोत. राजा आम्ही झुंजार आहोत. या अफजल खानाला येऊ द्या, आम्ही पायगडे तुडवतो. राजा आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार, आम्ही वीर झुंजार. करू जमदाडे मार, करू जमदाडे मार, करू जमादरी दार, करू जमादरी आर. थापटीले मार, थापटीले मार, मोड झालो दोषाचा, झाला हाहाकार, झाला हाहाकार, झाला हाहाकार, झाला हाहाकार, झाला हाहाकार, झाला हाहाकार. आम्ही वीर झुंजार, करो समुदाय भार. राज एकदा का आपण पराक्रम गाजवला की मग हे पाय झाला हाहाकार. आपण कोणाच्या रक्तातली माणसं आहोत. राजांचं नियोजन प्रयोजन चालू झालं प्रतापगडावर. विश्वासराव तिखे नावाचा, बहिर्जी नाईक नावाचा हेर राजांचा अफजल खानाच्या छावणीत हिंडत होता, वेशांतर आणि देशांतर करून. अरे बहिर्जी नाईकचं देशांतर आणि वेशांतर, त्याला किती भाषा येत होत्या त्याची त्यालाच माहित. त्यांनी जर रूप धारण केलं ना, कोणी ओळखायचं बी नाही हा बहिर्जीच आहे म्हणून. एवढा प्रज्ञा, चक्षु, तुफान दूरदृष्टीचा. पण या वक्ताला कान्होजी नाईक जे थे यांना खबर खानाची पोहोचली, फरमान पोहोचलं. कान्हाजी नाईक जे थे यांना 5 मुलं, त्यांना 5 बायका. साहेब आज योग द्यायला
45 वर्षाचं पोरग झालं तरी ते म्हणतो बघा ना कुठं चिटकत आहे का. आता द्वारात राहिला तर तुला भेटणार नाही तर तू आता सातमासोबाच्या नावाने काम भलं कर्माचे होणे चाहिए हमारे बेटो के तो वचन पुढे मिळेगी. कान्होजी नाही जे देना फरमानाला अफजल खानाचं. कान्होजी हम शिवाजी राजे भोसले को गिरफ्तार करने के लिए आए हैं. यदि आप हमारे छावनी में नहीं चले आए तो कसम शैतान की हम आपको मार डालेंगे. आपको जिंदगी पक्ष नहीं मिलेगी. तळपायाची आग मस्तकात गेली कान्होजी त्यांची. पण हेच फरमान खंडोजी खोपडे देशमुख कोतरोलीकर यांना सुद्धा गेलं खानाकडचा. पण हा खंडोजी खोपडा अरे पितराच्या अवलाद गेली की अफजल खानाच्या छावणीत अफजल खानाला गळाभेट करायला आणि मिळाली. अफजल खानाचा तो झाला पण कान्होजी नाईक जे नाही. खानाने बजाजी नाईक निंबाळकर यांना कैद केला. राजांना सह्याद्रीतून बाहेर काढण्यासाठी चाल नियोजन क्या किया जाए वो कापर से फसला उस दक्कन से उस सह्याद्री से बाहर क्यों नहीं निकलता. और डोंगर पर हा उंदरा सरका हा उंदर लपून बसलाय. इससे बाहर खींचना होगा. ये जब बाहर आएगा तब तो हम इसे मार देंगे नहीं तो कैसे होगा. 70,000 71,000 77,000 75,000चा फौज फटा घेतलाय. हाती घेतले. अरे माणसाला एकटा डोंगरात चालणं होत नाही. इसके हाथी कैसे चलेंगे. अफजल खानाच्या डोक्यात एकच शिवाजी राजाला बाहेर काढलं पाहिजे. आणि खानाने बाजाजी नाईक निंबाळकरांना कैद केला. राजाने मात्र एक गरीबी कावा चालवला. नाईकजी पांढरे नावाचा सरदार होता जो शहाजी राजांचा खास सरदार होता. तो नाईकजी पांढरे अफजल खानाच्या छावणीत होता. नाईकजी पांढरेला सांगितलं पांढरे साहेब तुम्ही हिंदू आम्ही हिंदू. बाजाजी नाईक निंबाळकरास या अफजल खानानं कैद केलाय. 60 पाऊंड हुजूराला द्या. त्याला जरा पैशाचा आमिष दाखवा म्हणजे बाजाजी नाईक निंबाळकराला एकदा सोडेल. साहेब या जगात एक वस्तू आहे. ती वस्तू जर माणसाला मिळाली की माणूस लय लवकर बदलतो. आणि त्या वस्तूचं नाव आहे पैसा. किती शान आणि किती चालाक असू दे माणूस त्यातली त्यात तो फक्त निष्ठी करणारा पाहिजे. हो तो मर गया. टेबला खालून घेतला जातो तो पैसा. टेबलाच्या वरून मिळते ती लक्ष्मी. टेबलाच्या खालून एकदा पैसा आला की चांगला माणूस बदलला. 60,000 होऊन कर्ज काढलं खानाकडे दिला आणि बाजाजी नाईक निंबाळकरांना सोडलं. हा शिवाजी राजांचा गनिमित हवा. शिवाजी राजे कुठं प्रतापगडावर. हा कुठं सह्याद्रीच्या बाहेर. पण अफजल खानाच्या छावणीमध्ये आपला रक्ताचा माणूस गेलेला शिवाजी राजांनी कसा सोडला. 30 वर्ष वय शिवाजी राजाचं अफजल खानाच्या भेटीच्या वयाला काय 30-31 वय. 1660-59 ची गाठ भेट आहे आणि राजाचा जन्म 1630 म्हणजे करा ना हिशोब तुम्ही. 30 40 50 60 अहो 30-31 वय शिवाजी राजाचं. मसनात गेली तरी देवदेव जन्मासाठी काही काही करता आलं नाही. काय राजांचा पराक्रम आहे 30 वय. ही दैव शक्तीची ताकद. राजगडावर राजे प्रतापगडावर राजे आणि राजगड मात्र फिरंगजी नरसाळे यांच्या ताब्यामध्ये दिला होता. नेमणूक तिथे केली होती. राजे प्रतापगडावर निघाले त्यावेळेस 55-60 वर्षाचं म्हातारा फिरंगजी नरसाळे ते सुद्धा त्यांच्या मागे लागलं होतं. राजा मरायच्या अगोदर इतिहासात कुठेतरी रागात सांडलं जाईल. तुमच्या मर्दुंकी गाजली जाईल तुमच्या कार्यासाठी. राजा अहो तुमच्या सारख्यांचा सोडा हो. आमच्या सारखे म्हातारे अहो लाख मिले तरी चालतील पण राजा तुमच्या सारखा लाखाचा पोशिंदा वाचाया पाहिजे. काय शब्द त्या मावळ्यांचे. अरे मारण्यासाठी त्याला स्पर्धा चालली होती आणि इथे तर मारण्यासाठी चालली. आज उलट झालंय. कोण कोणाला कसं मारतय. अरे क्या जी रहे हम. राजांना प्रतापगडावर बातमी दुःखाची पोहोचली. दिनांक 5/9/1659
राजगडावरती ज्या माऊलीचा आपण निरोप घेतला होता, जी अर्धांगिनी म्हणून आपल्या बरोबर आजपर्यंत नांदत होती, जगत होती, बालपणाची सवंगडी होती, एक सखी होती, आजपर्यंत मैत्रीण होती, आजपर्यंत धर्मपत्नी होती, ती धर्मपत्नी आपल्याला सोडून गेली. पत्नी गेली हो, अग्नी डाग द्यायला राजाला जाता आलं नाही. बाल सखी गेली माझ्या राजाचे, जाता आलं नाही हा विषय सोडा, राजाला साधं रडता सुद्धा आलं नाही. रडायला सुद्धा माझ्या राजांकडे वखोत नव्हता. पण त्या दुःखातून सावरले तेवढ्यात राजाच्या समोर कोणीतरी मावळा धावत आला. राजाला म्हणाला, राजा तुम्हाला कान्होजी नाईक जे भेटायला आले. कान्होजी नाईक जे राजांच्या मोहर गेले. राजांच्या डोळ्यामध्ये टिपू सुद्धा दिसलं नाही. 2 रोज झाले. कान्होजी नाईक जे आले आणि कान्होजी नाईक जे ना राजे म्हणाले, कान्होजी आला, एकटे आला, का आला? आता खंडोची खोपडे उतरवली खड, ते खानाला मिळाले सुद्धा. आपणही जावे, त्या खानास मिळावे. आपल्या वतनाचे काय होईल, आपल्या प्रपंचाचे काय होईल, लेकरा बाळाचे काय होईल याचा विचार करावा. आपणही जाऊन मिळावे. मिश्रा पिळ मारली कान्होजी नाईक जे देणं आणि राजाला मुजरा करत नम्रपणे अभिमानानं बोलले, राजा एकटा आलो नाही. ए पोरा हो, यारा मोरा. कान्होजी नाईक जे दे 5 बायकांपासून झालेले 5 पोरांना घेऊन आले होते. बाजे, चांदजी, नाईकजी, माताजी, शिवजी. वा, अगदी 5ही लेकरांस घेऊन आला. नाही राजे, नुसते 5 लेकरांना घेऊन नाही आलो आम्ही. 22 मावळातील 24 सरदारांना आमच्या बरोबर आम्ही घेऊन आलो आहोत. वा 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 नाईकजी, वा नाही जे तुमच्यासारखे जीवाभावाची माणसं आमच्या बरोबर असल्याने आम्हा असं घाबरायचे कारण ते काय. आणि राजांचं नियोजन चालू झालं. अफजल खानाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात खेचायचंय आणि अफजल खानाचं नियोजन चालू झालं. अफजल खानाला मात्र सह्याद्रीमध्ये प्रवेश चालू केला. राजा प्रतापगडाच्या दिशेनं वाईमध्ये येऊन जवळ पोहोचले. काही अंतरावर अफजल खानाला जाधवांना सांगितलं, जाधवराव तुम्ही सुपे प्रांत काबीज करा. पांढरे तुम्ही शिरवळ ठाणे प्रांत काबीज करा. खराट्यानं सांगितलं तुम्ही सासवड. हिलाल बंदाला सांगितलं तुम्ही पुणे. हफशी सैफ खानाला सांगितलं तुम्ही तळकोकण. राजे मात्र प्रतापगडावर दाखल झाले होते ना, तेव्हापासून नियोजन चांगलं चोख चाललं होतं. कान्होजी नाईक जे आपला जीवाभावाचे माणसं अगदी 24 गावातील 22 जणांना घेऊन आले होते. त्याच्यामध्ये शितले होते, कपडे होते, गायकवाड होते, लोहार होते, मारणे होते, कोंडे होते, मरळ होते, शिरमकर होते, देशमुख होते, वतनदार होते. सर्व खाशी जीवाभावाची माणसं राजांच्या बरोबर आपल्या बरोबर घेऊन आली होती. आता राजांची पागा तब्बल 7,000चा पायदळ फौज फाटा झाला होता. अफजल खानाचा वकील होता. हिंदूच्या देवदेवतांना पुढे पंचपाळे घेणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. कृष्णाजीला सांगितलं, कृष्णाजी ये काफर सिवा भोसला वो बिल से बाहर क्यों नहीं आता? उसे बाहर निकालो. जब वो बाहर आएगा तब तक उसे कुचल सकते हैं, तब तक तो हम कुछ नहीं कर सकते. हुजूर, अहो तुम्हाला काय शक्य आहे? हुजूर मी जातो आणि त्या शिवाजीला वाड बोलून बाहेर खेचून आणतो. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी राजांना भेटायला आला. खलिता घेऊन आला. कृष्णाजी राजांना बोलू लागला, खान है आजम, शाही आदम शाही बीजापुर से खान अफजल खान सरदार साहब आपको मिलने आए हैं. वही में उन्होंने डेरा डाला है.
खान के खातिर हम ही आपके साथ बात करने आए हैं राजा जी. आपण चलावे अफजल खानाच्या भेटीस चलावे. खान साहेब आपल्या भेटीसाठी हित पाहून तर आले. खान साहेब आपला मोठी सरदारकी देतील, जहागिरी देतील. आपण चलावे. शिवाजी राजांच्या मस्तकातला गनिमी कावा कधी झोपत नव्हता बरं का साहेब. छत्रपती शिवाजी महाराज हर एक अँगल न तुम्ही चेक करा. बाप म्हणून उत्कृष्ट, मुलगा म्हणून उत्कृष्ट, मित्र म्हणून उत्कृष्ट, अहो संत म्हणून उत्कृष्ट, साधू म्हणून उत्कृष्ट, लेखक म्हणून उत्कृष्ट, राजा म्हणून उत्कृष्ट, मामा म्हणून उत्कृष्ट, काका म्हणून उत्कृष्ट, आजोबा म्हणून उत्कृष्ट. काय तुम्हाला नाते लावायचे ते लावा. उद्या गेले एवढा वखूत नाही मला, पण त्याच्या पलीकडे अजून सांगतो छत्रपती शिवाजी महाराज इज ग्रेट ऍक्टर. शिवाजी महाराज अभिनेते होते, अभिनेते. देवकर गुरुजी, शिवाजी महाराज अभिनेते होते. आता अभिनेते कसे होते हे उद्या परवा अजून सांगल, पण एक विषय निघाला म्हणून एक डेमो सांगतो. शिवाजी महाराज कृष्णाजी भास्करच्या समोर ऍक्टर झाले, नम्र झाले आणि ऍक्टिंग करायला लागले. म्हणतात कसे, आता राजे बोलत होते. राजांच्या बोलण्याचं खरं तर शेजारच्या माणसांना हसू येत होतं, पण कृष्णाजी भास्करला ते खरं वाटत. कारण हसत यामुळे होतं की यांना माहिती होतं राजा असे नाही, येतो ऍक्टिंग कराय. म्हणजे ऍक्टिंग कशी करायची. कृष्णाजी आपण थोर, खान साहेब तर थोराहून थोर. आता ते महाराज साहेबांच्या बरोबरीचे, म्हणजे आमच्या पिताश्रींच्या बरोबरीचे, म्हणजे ते आमचे काकाच होत, हमारे चाचा. कृष्णाजी आम्हास ऐसे वाटते खान साहेबांनीच यावे, आमच्या बोटाला धरावे. वाटलेच तर विजापुरी आम्हास घेऊन जावे, आमच्या बोटास धरून जावे. खान साहेब ते देतील ती चाकरी आम्ही करू, मान्य. एवढा शिवाजी राजा लावला कसा. कृष्णाजी भास्करला माहिती होतं खान साहब इतने बड़े हैं तो लावना पड़ेगा, झुकना तो पड़ेगा. लेकिन इसे क्या पता शिवाजी राजे झुकेंगे नहीं. वो कैसे झुकेंगे, वो तो एक्टिंग कर रहे थे. कृष्णाजी भास्करचा मान सन्मान केला, काय खलिता लिहायचा तो लिहिला. आणि आपल्या बरोबर गोपीनाथ पंत बोकील, त्यांना काका म्हणायचे. काकाला जवळ घेतलं. काका वाईमध्ये बोकड आलाय, चला ह्या येणाऱ्या ईदच्या दिवशी त्यालाच कापूया. पण काका तुमच्याशिवाय होणार नाही. महाराज आपण आम्हाला साधने द्यावी आणि आम्ही ती पेरावी. बोला आम्ही काय करावे. गोपीनाथ पंत काका आपण वकील म्हणून जावे. त्याला थोडासा पाहुणचार करा. त्याच्या जिभेला पाणी कसे सुटेल याचा सरंजाम आपण पुरता करावा. एकदा का खान आपल्या सह्याद्रीत आला चाला की परत चित्ता माघारी जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पण काका काहीही करा, तो मागेल तो वचने द्या, काय पाहिजे ते वचन द्या. बघा राजे, तुम्हाला जर गुलामी करायला सांगितली तर पंत काका द्या, वचन द्या. पण कंत काका तुम्हाला माहिती का आम्ही ही वचन पाळतो. बरं का आम्ही ही वचन पाळतो, पण ऋषी मुनींना दिलेली, चोरा चिंतांना दिलेली नव्हे. वचन द्या असते का. गोपीनाथ पंत निघाले. मोत्याचे सोनेरी कटेर घेतले, मोत्याचा हार घेतला, नजराना घेतला आणि सगळी घोडदळ पायदळ जवळ मवळे घेऊन पंत निघाले. कृष्णाजी भास्कर राजाने दिलेला हा सगळा लवाजमा घेतला आणि अफजल खानाच्या समोर गेले. अफजल खान म्हणाले,
अफजल खानाची आणि कृष्णाजी गोपीनाथ पंतांची जुनी पुराणी ओळख बरं का. अफजल खान वाईमध्ये येण्याच्या अगोदर 14 वर्ष वाईचा सुभेदार होता. सुभेदार 14 वर्ष. जावळीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या सगळ्या त्याला वाटा माहिती होत्या. 14 वर्ष सुभेदार होता. आता आम्ही जर तुमच्या गावात 14 वर्ष राहिलं तर पंचगल्लीत कोण राहतं हे आम्हाला कळायचं नाही का. मग त्याला सगळं माहिती होतं. पंत बोलून गेले अफजल खानाला, खान साहेब शिवाजीराजे ऍक्टर गोपीनाथ पंत त्यांच्यावर महा ऍक्टर. कारण त्यांना ऍक्टिंग कशी करायची, काय काय शब्द द्यायचे, काय वचन द्यायचे सगळं सांगितलं. मग पंत बोलू लागले, खान साहब शिवाजी राजे डर गए, डरपोक निकले. हुजूर आप हमें तो जानते हो, 14 साल से हमारा और आपका उठ बसे हुजूर. तुम्हाला माहिती माझं सगळं बोलणं चाललं वागणं. हुजूर शिवाजी राजे डर गए, बहुत डरते हैं आपसे. आप खान है, अफजल खान है. हाँ हुजूर शिवाजी राजे म्हणतात आपणच जावळीत यावं. क्यों, क्या होगा जावड़े में आने से? हुजूर दरअसल बात यह है कि शिवाजी राजे आना नहीं चाहते, आपको तो लाना चाहते हैं. वो शिवाजी राजे म्हणतात आमच्या बोटाला धरून इजापूरला घेऊन जा, आम्ही येऊ. क्या किया जाए इसका पर शिवा को? बंधु क्या किया जाए? अफजल खानाने विचार केला. यदि हम नहीं गए प्रतापगढ़ तो शिवा इस गढ़ से उस गढ़ तक माकडासारखा उड्या मारत राहील. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात एवढा लवाजमा घेऊन तोवर फिरायचं. और हमारे बड़े बड़े ऊंट है, हाथी है, लवाजमा है, बड़ी तोप है. पंचा दऱ्या खोऱ्यातून कुठं न्यायच्या कहा उलट्या पात्या झाल्या तो वो खड़े भी नहीं हो पाएंगे. क्या किया जाए? लगता है हमें ही एक्टर बनना पड़ेगा. ये तो बड़ा डॉक्टर निकला, हमें तो एक्टर बनना पड़ेगा. अफजल खानाने मान्य केलं. बंधु ठीक है, हम जावली जरूर आएंगे. आणि खान जावळीत उतरला ना. राजाने पुंगी कशी वाजवली ऐकले ना. आता जे व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये बिजी त्यांना काय कळायचं कशी पुंगी वाजली. वो तो बिजी है, वेरी इम्पॉर्टंट. अफजल खान जावळीत उतरला. प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि अफजल खानाच्या सैन्याला 75,000 सैन्याला प्रतापगडाच्या पायथ्याला यावं. पण सगळे नाही, काही मोजकेच. 75,000ची फौज आहे ना, फार तर 5-10 हजाराची बस. राजांनी अफजल खानाला यायला वाट तयार केली. जवळीतली लाकडं तोडली. सुतार, लोहार, कुंभार, चंबार, आठा पगड जाती धर्मातली माणसं कामाला लागली. झाडं तोडली आणि झाडं जाळ्याला बांधली. एकदा का अफजल खानाचं सैन्य वाटाने आतमध्ये गेलं, झाडाची तोडलेली झाडं सोडायची आणि वाटेवर टाकायची. लॉकडाऊन करायचं. कनिमी कावा शिवाजीराजांचा. त्याला कसरत किती. रडतोंडीच्या घाटामधून सरळ शिरावा. रडतोंडी घाट. अहो रडल्याशिवाय तुमचं तोंड गप्पच राहणार नाही अशी रडतोंडीची घाट. आता दुसऱ्या एका वाटेचं नाव लय खतरनाक आहे. तुम्ही म्हणता एका नाव झालं का, पण इतिहासातच नाव आहे. त्या वाटेचं नाव आहे बोचेघोळ. बोचेघोळ म्हणजे घसरतच यायचं, उभा नाही, बसून गोळीत बोचेघोळ. अहो काय ते वाटा. आणि इथून माणूस नीट चालत नाही याचा हाती कवा चालायचा. रामायण महाराज आहे का तुमच्या रामायणात असं काय? लेकिन हमारे महाभारत में सब कुछ खतरनाक है, क्योंकि नाम ही महाभारत है. शिव महाभारत, 5 पांडवांचं महाभारत. आणि त्याच क्वालिटीचं घरातली घरात कार्य करणाऱ्यांचं हे महाभारत, शिव महाभारत. राजांनी अंगरक्षक ठरवले. नुसते हिंदूचेच नव्हते. नाव आहे का?
जिवाजी महाले, संभाजी कोंढाळकर, संभाजी काटकर, येसाजी कंका, कोंडाजी कंका, पंताजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी मुरंब, कृष्णाजी गायकवाड. भास्कर त्याची अवलाद होती. आणि सिद्धी इब्राहिम. याच्यामध्ये एक जरी मुसलमान होता, सिद्धी इब्राहिम अंगरक्षक म्हणून एक अंगरक्षक किती वाट लावू शकतो रक्षकाची. तुम्हाला ऐकायचा आहे डेमो? इंदिरा गांधीला कसं मारलं कळाला असं, आणि ते नसेल कळालं तर अजून तुम्हाला सोपं सांगतो. 50 लाखाची नाही 1 कोटीची तुम्ही 4 व्हीलर गाडी शोरूम मधून बाहेर काढा आणि चक्कर आणायला जाण, फक्त ती गाडीने नुसती चोर पंक्चर राहू द्या. तुमची 1 कोटीची, 1.5 कोटीची, 10 कोटीची गाडी जाग्यावर. टायर तुमचे तिन्ही चालू येतो, पण एक टायर पंक्चर झालं तरी तुम्ही करोडची गाडी काय झाली, जागेवर उभा राहिली. याच्यातला एक सिद्धी इब्राहिम जर नुसता 9 मध्ये 10 मधला हा जर एक जर पंक्चर होत होता, जर अफजल खानाला जाऊन मिळत होता, तर राजांचं काय झालं असता विचार करा. मग मला सांगा, मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचे मुसलमान होते का? नाही. मुसलमान शिवाजी राजांचे मुसलमान शत्रू नव्हते. राजांचे शत्रू कोण होते? काल सांगितलेला प्रसंग. अरे रक्ताचा जीवा भावाचा जरी असलास, अरे छत्रपती शिवाजी राजांनी चुलता मारला, चुलत भाऊ मारला, रक्ताची जीवा भावाची माणसं मारले. माझ्या स्वराज्यासाठी जर आडवे याल तर जागेवर मारले जा. रक्ताची माणसं सुद्धा स्वराज्यासाठी आडवे आलेली शिवाजी राजांनी थांबवली नाही, संपवली. आणि अफजल खानाचे अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, सय्यद वांडा, सय्यद अब्दुल रहीम खान, हिंदूचा पहिलवान खान पिलाजी मोहिते, हिंदूचा पिलाजी मोहिते, पहिलवान खान शंकरराव मोहिते. आता ही मोहितेची अवलाद कुठली होती माहिती तुम्हाला? शहाजी राजांच्या दुसऱ्या धर्मपत्नी तुकाबाई मोहितेच्या घरात. शिवाजी राजांच्या सोयराबाई दुसरी पत्नी मोहितेंच्या घरातली. हे पिलाजी मोहिते, शंकरराव मोहिते हे कुठल्या अवलादी होते? आपले माणसं आपल्या माणसाला कधी पुढे जाऊ देणार नाही. नाही 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 नाही. आपली माणसं पहिल्यापासून चांगली हो. पर प्रांतातल्या कोल्ह्या पुत्राचे पाय चाटायला चांगली, त्यांची थुंकी उंजळी झेलायला चांगली. आपली माणसं पहिल्यापासूनच चांगली. आपली माणसं आपल्या माणसाला बर्बाद करायला चांगली. आपली माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून उठवायला चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाला कायमचं संपवायला चांगली. दुर्भाग्य आपलं, आपली माणसं लय चांगली. ह्या चर्चा सतत आहे का तुमच्याकडे? एखादं पुराण आहे का? एखादं प्रमाण? नाही. आमच्या तुकाराम महाराजांनी दिलं. अरे या अवलाद कोणाच्या पोटी जन्माला आली रे? धर्माच्या विरोधात उभा राहणारे हे अवलाद का भूतापाशी आई गेली होती का याची? काय माय गेली होती भूतापाशी? या हरामखोराला प्रमाणात काय द्यावे? आणि याच्याही पलीकडे शिवाजी राजा आमचे तुकाराम महाराज म्हणतात, हे आमच्या देव देश धर्माला जर आमच्या डोळ्यासमोर कोणी जर बरबाद करायचा प्रयत्न करत असाल, आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. भेडभार तुका म्हणे साना थोर. अरे आम्ही गोड आहोत, प्रेमळ आहोत. किती प्रेमळ आहोत? अरे मेन आहे ना महारातलं मेन. त्या मेना होऊन आम्ही विष्णुदास, मऊ मेरा होणे आम्ही विष्णुदास. पण एकदा का आमची टाकली क्या किया जाय? एकदा का आमची टाकली की मग मात्र नाठाळाचे माती हानो काठी. आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी नाठाळाच्या माथ्यावर काठीच मारली. मोहितेच्या घरातले अरे खानाचे 75,000ची फौज, 4,000 घोडदळ, 1200 उंट, शेकडो तोफा,
उंचीची कापड जड जवाहेर अगणित संपत्ती बैल गाडे पालख्या मेले आंबाऱ्या हौद हत्याराची बंदुके अहो त्याची मोजणं अजून किती करावा या गबाळ घेऊन आला होता पण हे का घेऊन आला होता का तुम्हाला 2 मिनिटानंतर 5 मिनिटानंतर कळलं हे सगळं का आणलं होतं अफजल खानाने अफजल खान मेल्यानंतर हे सगळी संपत्ती राजांना वर्षानुवर्ष स्वराज्यासाठी पुरावी म्हणून ज्यांनी टाळ्या वाजल्या त्यांना कळालं जे फेसबुक मध्ये बिजी त्यांना वळालं अपन खानाला मारो और मग त्यांना बोलू पहले इसे मार देंगे उसके बाद साहब को ऊपर बुला देंगे अगर इसे नहीं मारेंगे तो ये हरामजादा हमें बहुत परेशान करेगा कल तक इस बोकड़ाला अच्छी आग मारला पाहिजे हाँ बैठे विराजी साहब आगे ऊपर आइए प्लीज सिट प्लीज कमिंग क्विक फास्ट इस टाइम इज मनी नहीं तो पुसाना कमिंग आइए विराजी तब तक हम हमारा काम करते हैं आणि ठरला जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला राजाने विसाची मुरंबक नावाच्या एका माळ्याबरोबर तालीम केली होती अफजल खान किती उंचीचा अफजल खान किती जाड किती जोर किती ताकदीचा त्याच्याबरोबर तालीम केली अफजल खानाने मला जर मिठी मारली तर त्याच्या छातीपर्यंत येतो कुठपर्यंत अफजल खानाच्या आत धिप्पाड बॉडीचा विसाची मुरंबक त्याच्याबरोबर प्रॅक्टिस केली राजाने अरे ठरलं असतं तर शिवाजी राजाने विसाची मुरंबकला सुद्धा शिवाजी राजा म्हणून अफजल खानाबरोबर पाठवलं असतं पण नाही जिथं मरण आडवं आलं ना तिथं माझा शिवाजी राजा मरणाला मिठी मारण्यासाठी भेटला पण राजांबरोबर जेव्हा भावाची माणसं होती बहिर्जी नाईक आणि कसे कित्येक तरी हेरखान होते या हेराने सांगितलं होतं राजांना राजा चिरोटपच्या आतमध्ये मंदिर मारा आतमध्ये अंगराख्याच्या आतमध्ये मात्र लोखंडी चाळीचे कापड घाला राजाने चिलखत घातलं राजांना पायाला सुरक्षा केली राजाला हाताला सुरक्षा केली पण राजांची दूरदृष्टी समजून या यदा कदाचित गेल्यानंतर आमची तलवार बाजूला काढली आणि अफजल खानाने हे त्याची तलवार बाजूला काढून ठेवली तर पण हा पाताळ यंत्री अफजल खान यानं माझ्या भावाला मारलं या हरामखोरानं माझ्या बापाला मारण्याचा बेत आखला या हरामखोराचा मी चित्त माघारी जाऊ देणार नाही राजांचंच नियोजन होतं अरे अफजल खान काय मला मारतोय तो तर मला मारायला चालाय कारण मला भेटायच्या अगोदर कित्येक तरी देव होतं तरी हरामखोरानं उद्ध्वस्त केली मला भेटायच्या अगोदर या बोकळानं कित्येक तरी माय बाबुलीच्या पदराला फाडला मला सह्याद्री प्रतापगडाच्या पायथ्याला भेटायला येण्याच्या अगोदर कित्येक तरी माझ्या माय बाबुलीच्या कपाळावरचं कुंकू उद्ध्वस्त केलं एवढंच नाही या हरामखोराला स्वतःच्या 65 बायकांची सुद्धा तमा राहिली नाही हा हरामखोर विजापूरमधून निघाला त्याच वक्ताला 64 बायका कायमच्या यानं मारल्या आणि विहिरीमध्ये ढकलून दिल्या स्वतःच्या बायका 64 मारल्या जणू त्याला बी डोहायला लागले होते की काही कोणास ठाऊक मी गेलो परत माघारी येणार नाही आणि मी माघारी आल्या नाही तर माझ्या बायकांना दुसराच मालक भेटतो का काय याची खात्री आणि याची भीती अफजल खानाला बी होती अफजल खानाने स्वतःच्या 64 बायका मारल्या संपवल्या अरे स्वतःच्या आईची स्वतःच्या बापाची स्वतःच्या बायकाची स्वतःच्या लेकरांची तमा बाळगणार हा हरामखोर हा माझी काय तमा बाळगणार याला मारणार मी याला जित्ता इथेच स्वराज्याच्या पाठीशी मारणार राजाने जगदंबा मातेला दिलेला शब्द हा राजाने माझ्या आई साहेबांना दिलेला शब्द हा महाराज साहेबांना दिलेला शब्द अरे हा भागव्या झेंड्याला दिलेला शब्द हा माझ्या देव देश धर्माला दिलेला शब्द आणि एकदा राजाने ठाणले राजांचा शब्द मराठीतला फक्त तो चित्रपटात थोडा अपडेट हिंदीत झाला
अगर एक बार मैंने अपने आप को कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता। मैं अपने आप की भी नहीं सुनता। बस लोगों को फैलाने के लिए मैं एक्टर हूं तो मैं एक्टिंग करूंगा, क्योंकि मैं शिवाजी राजा हूं। साम दाम दंडा भेद जे करता येईल ते आम्ही करू। आणि 10 जणांचे 10 अंगरक्षक आपले स्वतःजवळ हजर झाले। राजाने कमरेला बिचवा घेतला, कटर घेतली हातामध्ये। इथे राजाने इथे बिचवा लपवला, बाहेर तलवार काढली तरी कमरेला कट्यार पाहिजे। तपासणी केली तर कट्यार हाताला लागली तर कट्यारही निघली पाहिजे, पण कट्यार निघली तर हाताला इथं बिचवा आणि या नाकाचा जे बिचवाही निघाला तर मग मात्र माझ्या राजाने या दोन बोटामध्ये अंगठ्या घातल्या होत्या, ज्या बाहेर अंगठ्या दिसायच्या पण आत अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी वाघाच्या वाघनख्या होत्या। ज्या वाघनख्या होते छत्रपती शिवाजीराजांचे थोरले बंधुराजे संभाजीराजे याने बंगलोर मधून तयार करून बक्षीस म्हणून आपल्या बंधुराजाला दिल्या होत्या। जे बंधुराज शिवाजीराजांना सोडून केव्हाचे गेले होते, वाघनख्या हातात घातल्या। अफजल खानाच्या अगोदर शिवाजीराजांनी शामियानामध्ये हजर राहायला पाहिजे होता, पण अफजल खानाच्या अगोदर शिवाजीराजा नव्हते। शिवाजी राजाच्या अगोदर अफजल खान हजर झाला। आता मगा साहेब आले, साहेबांनी आधी हजर व्हायला पाहिजे होता का तगारे साहेबांनी? साहेबांच्या स्वागतासाठी तगारे साहेब हजर झाले, पण इथं उलट झालं। जरी माझ्या शाम्याने येत असला जरी पाहुणा तर इंतजार उसे करने दो, इंतजार करेगा तब तक हम देखेंगे उसकी चाल। काही लोकांची लय मन धरणी करीत बसायची नसते साहेब। अफजल खानाची मन धरणी करायची राजांना गरज वाटली नाही म्हणून आने दो बसने दो, बसला। पण राजांची तयारी, राजाने हातामध्ये सगळं शस्त्रास्त्र घेतलं, कवड्याची माळ गळ्यामध्ये होती। राजाने कवड्याची माळ जगदंबा मातेच्या कपाळाला लावली आणि राजा फुटफुटले। आई अंबे जगदंबे, अंबे जगदंबे, आई आज तुझ्या साक्षीला आज देश धर्म संपवणारा हा प्रकल्प आपण निघालोय। आई आमास यश अफजल खानाने समोर पाहिला राजांना। कृष्णाजी भास्कर शेजारी होता, सय्यद बंडा नावाचा सैतान त्याच्या शेजारी होता। खर तर इतिहासामध्ये सय्यद बंडा लिहिला गेला, पण तो सय्यद बंडे होता। बंडा बना दिया, शायद उसे बहुत ठंडा लगता होगा, बंडा बना दिया सय्यद बंडा। अफजल खानाचा सैनिक गोपीने पंत काकाला विचारला, पंत काका अंगरक्षक त्याच्या जवळ कोण आहे? जे अंगरक्षक होते ते सगळे सांगितले। गोपीनाथ पंताकडे निरोप पाठवला, अफजल खानाचे सगळे अंगरक्षक काही अंतरावर राहतील, 1, 20, 25, 30 पावलाच्या अंतरावर राहतील, हटालो। अफजल खानाला कळालं की शिवाजी राजाने आदेश आम्हाला पाठवला की अंगरक्षक 50 पावलावर अंतरावर बाजूला ठेवा। छी 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 छी, कितना डरता है ये सिवा भोसला, कितना डरता है, इतना डरता है। मैं तो खामो खाके डर गया इस दक्कन में और सह्याद्री में आने दो काफर को, चल के मोड़ देंगे उसे, घसीट के ले जाएंगे हम बीजापुर से, आने दो। शिवाजी राजा आले, कृष्णाच्या पंताला बोलवला, गोपीनाथ पंताला बोलवला। गोपीनाथ पंत
शाम्यात अजून कोण आहे? राजाजी सय्यद बंडा, त्याला हटवा माझ्या समोर, अफजल खाना समोर हटवा. पण तर पुन्हा गेले. कृष्णाजी म्हणाले हुजूर सय्यद बंडा हुजूर हटाइए. क्यों? रहने दो हुजूर, अगर यही रहेगा तो शिवाजी राजे 2 पावलावर आलेले फिर वापस जातील. मग कुठं कुठं त्यांना शोधत आलं. हे अधिकार या डोक्यातल्या मुंग्या हल्ल्या सगळ्या अफजल खानाच्या. सय्यद हट जाओ. सय्यद बडा बाजूला काढला गेला आणि शिवाजी राजे असते का माझे जवळ आले. हे है शिवाजी. हा हुजूर, हे है शिवाजी. अफजल खानाचा आवाज. आओ शिवाजी राजे, आओ आओ. बहुत इंतजार करना है आपने हमें. क्यों इतनी देर की? शिवाजी शरण तुला आणि आदिलशहाच्या मोर नाक घासायला लावेन. तुला फरकटत इजापूरला घेऊन जाईल. तुझ्या अंगाची कातडी सोडून काढे और हम खुद बड़ी बेगम साहब को कहेंगे इस नाचीज कापर को एक छोटी सी जागीरी दे दी जाए. इस नाचीज सिवा भोसले को कोई तो नौकरी दी जाए. लेकिन ये कल की बात है शिवाजी. आओ शिवा, गले तो मिले बहुत डरते थे आप. राजे म्हणाले काय भ्यावे की राम प्रभूच भ्यावे, आपणाच ते का म्हणून भ्यावे. अच्छा आवाज द्या. आओ शिवाजी राजे, आओ. अरे शिवाजी राजे असते करत बरोबर झाले. अफजल खानाला बाहेर फाडणार आहे. शिवाजी राजाने बाहेर फाडणार आहे. डाव्या बाजूला भेट, उजव्या बाजूला भेट, पुन्हा डाव्या बाजूला भेट. आणि बघता अफजल खानाला आपलं पाषाण काळजाचं रूप बाहेर काढला, कमरेला आणलेला विश्वास पुरा बाहेर काढला आणि शिवाजी राजाच्या पाठीवर दुखवला. अंगाला घातला बरोबर वाजवता शिवाजी राजा सावध झाले आणि आपले वाघ नके हातामध्ये घातलेला विश्वास बाहेर काढला आणि अफजल खानाच्या पोटावर सरळ पोटावर राजांचा दुसरा हात वाघ नका असला. अरे फाटलेल्या पोटामध्ये राजाने हात घातला, आणि वाघ नखाना बाहेर काढले. इसका पर सिवा पैसे चोरों से कत्ल कर दिया. हमें बचाओ. कृष्णाचे भास्करांनी पाहिला हा प्रकार. कृष्णाचे भास्कर धावा झाला. सय्यद बंडाला सैतान धावत आला. सय्यद बंडामध्ये 9 पावलावरून 10 पावलावर उंची मारणार आणि डोळ्याचं पर्यंत हात ओढवणारा सय्यद बंडा. पण सय्यद बंडाच्या इच्छा तयार पाय देणारा राजाकडे सरसेनापती होता, सैनिक होता. जीवा महाले सय्यद बंडा राजाकडे धावत आला तसा जीवा महाले सय्यद बंडाकडे धावत गेला. अरे सय्यद बंडाचा वार शिवाजी राजाच्या हातावर होण्याच्या अगोदर शिवाजी महालाचा हात जीवा महालाचा वार झाला. सय्यद बंडाच्या हातावर डोळ्याचा पापण्या लवेपर्यंत हात ओढला. होते शिवाजी म्हणून वाचले राजे शिवाजी. संभाजी कावजे कोंढाळकर अरे खासे अंगरक्षक धावत गेले. आपल्याला खानावरती तुटून पडले.
पण हे बोकाड पुण्यांदा जिवंत व्हायला नको म्हणून संभाजी काळजी तोंडाळकरनं त्याच्या झिंज्यात आणल्या झिंज्या आणि तलवारीने त्याचं मुंडकं छाटलं. कृष्णा भास्कर कुलकर्णीचा वार शिवाजी राजाच्या इथे कपाळाला बारीक झाला. उभ्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या देहावर एकही जखम झाली नव्हती. राजांच्या मस्तकाला जखम कृष्णा भास्कर कुलकर्णीने दिली. तो हिंदूचा हरामखोर. काही काही प्रकारावर पाठीमागे लिहिलेलं असतं वाक्य आपलीच गद्दार. सही धर्मारायला आहे बिलकुल. आपलेच 10 नोव्हेंबर 1660 अफजल खानाचा कोथळा काढला आणि आलेल्या सैनिकांनी ठेवलं वय. आता त्यांना तुम्ही बाकीचे घरला गेल्यावर कापा वखूत झालाय. साहेबांचं आगमन झालं. साहेबांसारखे कणखार मावळे तगारे साहेबांच्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखे मावळे साहेबांच्या पाठीशी आहेत. म्हणून भालके गावातला हा शिवजयंती महाउत्सव 8 दिवसाचा साहेब आज पहिल्यांदा होता आणि आनंद आहे. उद्या 8 नाही महिन्याभराची कथा होईल. लेकिन रिकॉर्ड तो मैं कहता हूं एक ही बार तोड़ा जाता है. वाह क्या बात. रिकॉर्ड तो तोड़ा जाता है. वो तोड़ दिया तुम सब लोगों ने तोड़ दिया. माझ्याकडचा माईक काय खुर्च्या काय लाइटिंग काय सिस्टीम काय किल्ला काय पब्लिक सगळं काही टाकाटक सगळं ओके. आनंद आहे. धन्यवाद. आनंद आहे. सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. सगळ्या गोष्टींचा आनंद आहे. अशी साथ असावी कारण ज्या बापाने आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा हक्क दिला अधिकार दिला त्या बापाचा जन्मोत्सव कसा साजरा व्हायला पाहिजे. माईक मी तगारे साहेबांच्या हातामध्ये देतोय. साहेबांना विनंती करतो महाराज आतापर्यंत होता माझाच माईक आणि माझाच आई माईक तुमच्याकडे देतो. धन्यवाद शेलार महाराज. खूप चांगल्या पद्धतीने